नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्यामध्ये ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत असून परभणी जिल्ह्यात येत्या गुरुवारी म्हणजे 27 फेब्रुवारी आणि शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी या 2 दिवशी ई पीक पाहणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील 1,69,600 शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्याची सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे. 1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम 2024 सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये दिनांक 16 जानेवारी 2025 पासून सहाय्यक स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी नोंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दिनांक 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सहाय्यक स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत 100% ई पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक आहे. रब्बी हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड अथवा चालू पड असलेल्या जमिनीची नोंद करून घेणे आवश्यक आहे. तरी शेतकऱ्यांनी स्तरावरून पीक नोंदणी न केलेल्या सर्व शेत जमिनीची 100% ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे सहाय्यक स्तरावरून पूर्ण करावी. त्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये शेतातील पिकांची माहिती सहाय्यकामार्फत गाव नमुना नंबर 712 नोंदविण्यासाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी आणि दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी मोहीम स्वरूपात प्रत्येक गावात किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात एकूण 848 गावे असून प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण केल्यास 1,69,600 पर्यंत उद्दिष्ट या मोहिमेच्या दिवशी साध्य होणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी मोहिमेच्या दिवशी 27 फेब्रुवारी 2025 आणि 28 फेब्रुवारी 2025 रोजी प्रत्येक 2 तासांनी मोहिमेचा आढावा घ्यावा आणि जिल्ह्यात 1,69,600 शेतकऱ्यांचा सहाय्यकामार्फत पीक फेरा नोंदणी पूर्ण करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचं सेवन केलं जातं. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या असून नागरिकांनी भगर खाताना काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. भगर पिकांवर मोठ्या प्रमाणात अस्पालिजस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे काही विषद्रव्ये तयार होतात. अशा बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. भगर खाताना पुढील काळजी घ्या. बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पॉकेटबंद भगर घ्या. ब्रँड नसलेली किंवा लेबल नसलेली भगर, पाकिटे आणि सुट्टी मोकळी भगर घेऊ नका. भगर घेताना पाकिटावर पॅकिंग दिनांक आणि अंतिम वापर दिनांक तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरून वातावरणातील ओल्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठलेली भगर खाऊ नका. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते, त्यामुळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढे दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरून दळून आणण्यापेक्षा घरीच दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. 2-3 दिवस सलग उपवास असताना या पदार्थाचं सेवन ॲसिडिटी वाढवण्यास कारणीभूत ठरतं, त्यामुळे उलटी, मळमळ आणि पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचं सेवन पचनशक्तीनुसार मर्यादितच करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.